विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्स. आज आपण नवीन एक चॅप्टर स्टार्ट करत आहोत. 9वा चॅप्टर, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. ॲक्च्युली मागच्या वर्षी आपण संख्या कंपेअर करायला शिकलो होतो. जेव्हा रेशोमध्ये काही संख्या असतात त्या कंपेअर करायला आपण शिकलो होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मागच्या वर्षी असं आपण शिकलो होतो 4/5 अँड 6/5 या संख्यांना जर मी कंपेअर केलं, कंपेअर म्हणजे काय, तुलना, लहान मोठी संख्या जर मी ठरवली, जर त्यांचा बेस कॉमन असेल तर 4 आणि 6 या दोघांना मी कंपेअर करत होतो. 6 इज ग्रेटर दॅन दॅट 4. मग मी असं लिहित होतो 4/5 इज लेस दॅन 6/5, म्हणजे 6/5 इज ग्रेटर दॅन 5. हे अशा काही संख्या उदाहरणं आपण मागच्या वर्षी शिकलेलो होतो. ठीक आहे. त्यानंतर सपोज 3/2 असेल आणि 1/3 असेल, या दोघांना जर मला कंपेअर करायचं असेल तर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ते कंपेअर करत होतो. 3 × 3, 2 × 1, 9 अँड इकडे 1 येतोय. 9 इज ग्रेटर दॅन 1, देअरफॉर 3/2 इज ग्रेटर दॅन 1/3. हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो होतो. यावर्षी या सगळ्या गोष्टींचा यूज करून आपल्याला काही महत्त्वाची गणितं शिकायची आहेत, काही महत्त्वाचे चॅप्टर शिकायचे आहेत. तो म्हणजेच डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. सुरुवातीला आपण आता फक्त शिकणार आहोत डायरेक्ट प्रपोर्शन. मग आता डायरेक्ट प्रपोर्शन शिकवण्यासाठी मी काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर बघा, मी इथे 4 सर्कल्स काढलेत. पहिल्या सर्कलमध्ये एक इथे डायमीटर काढलाय. ठीक आहे. डायमीटर काढल्यामुळे त्या सर्कलचे 2 भाग झालेत. म्हणजे सपोज मी असं लिहिते बघा, इन फर्स्ट सर्कल number of diameter and दुसरा भाग मी लिहिणार आहे पार्ट ऑफ द सर्कल. बघा काय लिहितो इथे मी लिहितोय पार्ट ऑफ सर्कल. याचा अर्थ सर्कलचे किती भाग झालेत. मी एक सर्कल काढलाय आणि एक डायमीटर काढलाय. सर्कलचे भाग झाले 2. म्हणजे जेव्हा मी एक डायमीटर काढतोय तेव्हा सर्कलचे 2 तुकडे होत आहेत. असा सिंपली अर्थ त्याचा घेऊ आपण. समजा या दुसऱ्या सर्कलमध्ये मी 2 डायमीटर्स काढतोय. बघा, एक डायमीटर इथून, डायमीटर म्हणजे काय, तर सेंटर ऑफ सर्कलमधून जाणारी एक रेषा. सेंटर ऑफ सर्कलमधून जाणारी एक रेषा म्हणजे त्याला आपण बोलतोय डायमीटर. दुसऱ्या सर्कलमध्ये मी डायमीटर्स काढणारे 2. पहिल्या सर्कलमध्ये एक डायमीटर काढला. सपोज हा AB अशी एक लाईन जी आहे ना, याला बोलतो आपण डायमीटर. त्याच्यामुळे सर्कलचे 2 भाग झाले. दुसऱ्या डायग्रॅममध्ये काय केले माहिती आहे, मी दुसऱ्या क्वेश्चनमध्ये मी 2 डायमीटर्स काढलेत, हा असा एक आणि असा एक. पण सर्कलचे भाग झालेत 1 2 3 4. बरोबर. तिसऱ्या डायग्रॅमकडे जाऊ. मला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. तिसऱ्या डायग्रॅमकडे मी जातोय आणि मी इकडे डायमीटर्स काढणार आहेत 3. सपोज 3 डायमीटर्स काढले. 3 डायमीटर्स काढल्यामुळे त्या सर्कलचे किती तुकडे झालेत बघा, 1 2 3 4 5 6, 6 तुकडे झालेत. ओके. यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, मी या डायमीटरची संख्या वाढवत चाललोय. लक्षात ठेवा, 1 2 3. जसं मी डायमीटर्स वाढवतोय तसं त्या सर्कलचे झालेले तुकडे सुद्धा वाढत आहेत. उदाहरणार्थ बघा, चौथ्या डायग्रॅमकडे जाणार आणि चौथ्या डायग्रॅममध्ये मी जर 4 डायमीटर्स जर काढले डायग्रॅममध्ये जाऊन त्या चौथ्या सर्कलमध्ये, तर 4 डायमीटर काढल्यानंतर सर्कलचे तुकडे होत आहेत 1 2 3 4 5 6 7 अँड 8. मग आता जेव्हा आपण एक क्वांटिटी वाढवतो आणि त्याचबरोबर जर त्याच्याबरोबर असणारी दुसरी क्वांटिटी आपोआप जर वाढत असेल, तर अशा प्रकारच्या व्हेरिएशनला, अशा प्रकारच्या प्रपोर्शनला आपण बोलणार आहोत डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे मी डायमीटरची संख्या वाढवली की सर्कलचे पार्ट्स जे आहेत, तुकडे जे आहेत ते वाढत आहेत. मग अशा प्रकारचं जर व्हेरिएशन असेल तर याला मी बोलणार आहे डायरेक्ट व्हेरिएशन. मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे सेम. बघा, समजा एखाद्या शाळेमध्ये मुलांची संख्या मी इथे लिहितोय चिल्ड्रन्स. बघा, लक्ष द्या, चिल्ड्रन्स आणि त्यांना लागणारे नोटबुक्स. म्हणजे द नंबर ऑफ नोटबुक दॅट स्टुडंट ऑफ गव्हर्नमेंट स्कूल रिसिव्ड इन शोन इन द बिलो टेबल, असं मी बोलतोय.
इथे मी लिहिणार आहे नंबर ऑफ नोटबुक्स. ठीक आहे. आता यातनं सुद्धा तुम्हाला क्लिअर होणार आहे मला काय सांगायचं आहे ते. समजा एका वर्गामध्ये 10 मुलं आहेत, 10 मुलांना मी 20 नोटबुक्स जर वाटल्या, बरोबर. जर मी दुसऱ्या याच वर्गामध्ये पुढच्या वर्गात जर 20 मुलं असतील तर मला त्या वर्गाला 40 नोटबुक्स वाटाव्या लागतील, हे लक्षात घ्या, बरोबर. जर त्याच वर्गात 15 मुलं असतील तर मला 30 नोटबुक्स वाटाव्या लागतील. म्हणजे काय होते माहिती आहे, मी 15ला इकडे लिहितो बघा आणि इथे लिहितोय 30, इथे लिहितोय मी 20 आणि इकडे लिहिणार आहे मी 40. मुलांची संख्या वाढली की नोटबुकची संख्या सुद्धा वाढतीये. म्हणजे दोन्ही गोष्टी पॅरलली अशा वरती जर जात असतील किंवा खाली जरी येत असतील तर त्याला बोलणार आहे आपण डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे उदाहरणार्थ आता इकडनं मी सुरुवात केली, मुलांची संख्या कमी होत गेली की नोटबुकची संख्या सुद्धा कमी होत जाते. मग अशा प्रकारच्या व्हेरिएशनला आपण बोलणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन. मग अशी अनेक उदाहरणं तुम्हाला स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला बघायला मिळाली पाहिजेत. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, एक कॅडबरी घेतली, एक कॅडबरीची किंमत जर 10 रुपये असेल आणि जर तुम्ही 5 कॅडबरीज घेतल्या तर त्याची किंमत 50 रुपये होणार आहे, कमी नाही होणार आहे. म्हणजे जसं तुम्ही कॅडबरीची संख्या वाढवताय त्याचप्रमाणे त्याच्या पैशांची संख्या सुद्धा वाढतीये. मग अशा प्रकारच्या प्रपोर्शनला आपण बोलणार आहोत डायरेक्ट प्रपोर्शन. मला असं वाटतं थोडासा हा भाग क्लिअर झाला असेल, तुमच्या डोक्यामध्ये आला असेल. तर मी आता पुढे जाणार आहे, एक प्रॅक्टिस सेट सोडवायला घेणार आहे आणि गणित शिकवणार आहे तुम्हाला ती कशी सोडवायची ती. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते सम्स पण सोडवता आले पाहिजेत. डायरेक्ट व्हेरिएशनसाठी एक चिन्ह पण आहे, पण ते तुम्हाला आत्ता या वर्षासाठी नाही आहे, ते पुढच्या वर्गांमध्ये गेल्यानंतर आहे. इकडे आपण काही गणितं डायरेक्टली सोडवणार आहोत. बघा, मी एक उदाहरण घेतोय तुमचा प्रॅक्टिस सेट 37 मधला. प्रॅक्टिस सेट 37. आता लक्ष द्या बघा. चला, इफ 7 kg ओनियन्स, बघा प्रश्न कसा आहे, इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट रुपीज 140. 7 किलो कांदे जर विकत आणले तर त्याची किंमत 140 आहे. हाऊ मच वी पे फॉर 12 kg ओनियन्स. हाऊ मच विल वी पे फॉर 12 kg ओनियन्स. बघा, 7 किलो कांद्यांची किंमत 140 रुपये आहे. जर मी 12 किलो कांदे आणले तर मला किती रुपये द्यावे लागतील. आता मी इथे एक टेबल तयार करणार आहे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी आणि मग तिकडे जाणार आहे तुम्हाला काय मला समजावून सांगायचे तिकडे. बघा, मी या टेबलमध्ये 2 गोष्टी लिहिणार आहे. पहिला भाग मी लिहितोय, बघा लक्ष द्या व्यवस्थित. पहिल्या पार्टमध्ये मी लिहिणार आहे नंबर ऑफ ओनियन्स किंवा इथे वेट ऑफ ओनियन. ठीक आहे, वेट ऑफ ओनियन्स. वेट म्हणजे काय, वजन, WEIGHT, वेट ऑफ ओनियन्स 7. आणि इकडे मी लिहितोय कॉस्ट ऑफ ओनियन्स, म्हणजे वेट म्हणजे वजन, कांद्यांचं वजन आणि कांद्यांची किंमत. 7 किलो कांद्यांची किंमत 140 रुपये आहे. जर मला 12 किलो कांदे घ्यायचे असतील तर त्यासाठी मला किती रुपये द्यावे लागतील. सिंपल मांडणी केली बघा मी, तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. पहिला म्हणजे काय लिहिलं आहे, केजी म्हणजेच काय, तर त्याचं वेट आहे. वेट आहे 7 kg. ठीक आहे, 7 kg कांद्यांसाठी मला द्यावे लागतात 140 रुपये. 12 kg हे त्याचं वजन आहे, त्यासाठी किती रुपये द्यावे लागतील. मला सांगा, 7 किलोची किंमत 140 आहे, 12 किलो कांदे घेतले तर किंमत वाढेल की कमी होईल, तर किंमत वाढणार आहे, बरोबर. याचा अर्थ जर एक क्वांटिटी मी वाढवली तर दुसरी क्वांटिटी आपोआप वाढते. याचा अर्थ इथे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, कळतंय. आणि मग डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर मग मी गणित स्टार्ट करणार आहे. बघा, काय तर मी ते लिहून पण ठेवणार आहे की याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन का आहे. बघा, द वेट ऑफ ओनियन्स इज increase if onions increase
इन्क्रीजचा अर्थ काय, वाढणे. देन कॉस्ट इज ऑल्सो इन्क्रीज, याचा अर्थ जर वजन वाढलं कांद्यांचं तर त्याची किंमत सुद्धा वाढतीये आणि म्हणून याच्यामध्ये आहे डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, मग डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग आता आपण स्टार्ट करू. बघा, 7 किलो कांद्यांची किंमत 140 रुपये आहे. 12 किलो कांद्यांची किंमत किती, सिंपल लिहिले. बघा, 7 किलो कांद्यांची किंमत 140 रुपये, 12 किलो कांद्यांची किंमत किती, काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 7 इंटू एक्स इज इक्वल्स टू 12 इंटू 140. 7 इंटू एक्स इज इक्वल्स टू 12 इंटू 140. दॅट इज, आता मला गुणाकार करावा लागेल. 140 इंटू 12 किती येते बघा, 12 0 0, 12 4 जा 48, 12 एके 12 आणि 4 16, म्हणजे 1680 असं उत्तर आलं आहे. 7 इंटू एक्स आहे, 7 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. 1680 अपॉन 7 होईल. मग 1680 त्याला 7ने डिवाइड करा. 7 दुने 14, किती राहतात इथे 2, 7 चोक 28. ओके, आणि 0 आला, म्हणजेच उत्तर येतं आहे ₹240. 240 रुपीज, म्हणजे 240 रुपये आपल्याला लागतील 12 किलो कांद्यांसाठी. कळतंय सगळ्यांना. अशी गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजे. देअरफॉर कॉस्ट ऑफ ओनियन्स फॉर 12 kg, कॉस्ट ऑफ ओनियन्स फॉर 12 kg इज ₹240. ओके, म्हणजे अशी गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. 12 किलो कांद्यांची किंमत होईल 140. ठीक आहे, अजून एक गणित मी सोडून देऊ आणि नंतर आपण स्टॉप करू. हे तुम्हाला आलं पाहिजे सगळ्यांना. चला पुढचं गणित बघा व्यवस्थित सगळ्यांनी. मी पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. फटाफट पुढचाही क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे सगळ्यांना. इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड, इफ 600 रुपीज बाय 15 bunches of feed, then how many for rupees, how many for rupees 1280. सिंपल क्वेश्चन आहे. बघा, 600 रुपयाला 15 बंचेस आपण फीड विकत आणतोय, तर 1280 रुपीजला किती बंचेस, काय करणार, सिम्पली मी इथे टेबल तयार करणार. जसा मगाशी टेबल तयार केला तसाच टेबल जर तयार केला तर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचे ते. चला बघा, मी इथे टेबल तयार करतोय. इथे मी लिहितोय कॉस्ट अँड बंचेस, किंवा इथे लिहितो नंबर ऑफ बंचेस ऑफ फीड. ठीक आहे, किती आहे 15, आणि त्याची कॉस्ट इथे लिहितोय. 600 रुपयांना 15 बंचेस मिळतात, तर 1280 रुपीजला किती बंचेस मिळतील. परत एकदा इथे काय आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. बघा, किंमत वाढली तर त्याची संख्यासुद्धा वाढणार आहे, बंचेसची, त्या जुड्यांची संख्या वाढणार आहे. मग इकडे मी मांडणी करणार. 15/600 इज इक्वल्स टू x अपॉन 1280. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. ओके, 600 इंटू एक्स, किंवा सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू 1280 इज इक्वल्स टू 600 इंटू एक्स, म्हणजे 600 इंटू एक्स इज इक्वल्स टू, या दोघांचं मला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1280 इंटू 15, 1500, 15 ते 120, 12 आले, 15 2 जा 30, 30 प्लस 12 दॅट इज 42. अच्छा आले 4, 15 के 15 आणि 4 19, म्हणजेच किती आले बघा 19200. 600 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. 19200 अपॉन 600, हे 2 2 0 कट झाले. 192ला आपण डिवाइड करू 6ने. ओके, 6 3 जा 18, एक राहिला इथे, 6 2 जा 12, 32 बंचेस आपल्याला मिळतील. म्हणजे 600 रुपयांना 15 बंचेस मिळत आहेत. देन
1280ला आपल्याला 32 बंचेस 32 बंचेस मिळतील. देअर फॉर ₹1280 वी गेट 32 बंचेस ऑफ फीड. ठीक आहे, म्हणजे अशी गणितं तुम्हाला सगळ्यांना सोडवता आली पाहिजेत. आज आपण इथे स्टॉप करू आणि गणितं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, व्यवस्थित सगळी गणितं 2-2 वेळा पहा, व्यवस्थित समजावून घ्या. चला स्टॉप करू आपण. थँक्यू.